आपण लास्ट लेक्चरमध्ये इतर फॅमिलीचा अभ्यास स्टार्ट केला होता. आज आपण इतर फॅमिलीचा अभ्यास करताना पुढच्या आर्टिकलचा विचार करूया, ज्याचं नाव आहे आयसोमेरिझम इन केस ऑफ इथर्स. आयसोमेरिझम इन केस ऑफ इथर्स. आता इथर मध्ये कोणत्या पद्धतीचा आयसोमेरिझम बघायला मिळणार आहे ते बघूया. पण तत्पूर्वी आयसोमेरिझम म्हणजे काय किंवा एकमेकांचे आयसोमर असणं म्हणजे काय, तर द मॉलिक्यूल हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला but different structural formulae. म्हणजे आपल्याला बघायचंय आता की इथर कशा पद्धतीने आयसोमेरिझम दाखवतात. पण आयसोमेरिझम समजून सांगायच्या आधी मी तुम्हाला आयसोमर असणं म्हणजे काय ते सांगितलं. आयसोमर म्हणजे the molecules having same molecular formula but different structural formulae. म्हणजे दोन वेगळे वेगळे स्ट्रक्चरनी डिफरंट असणारे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला मात्र सेम आहे. परत एकदा ऐका मी काय बोललो. दोन मॉलिक्युल आहेत ज्यांचे स्ट्रक्चर्स डिफरंट आहेत पण त्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले मात्र काय सेम आहे. म्हणजे आयसोमेरिझम असे मॉलिक्युल दाखवतील ज्यांचे स्ट्रक्चर्स वेगळे आहेत पण मॉलिक्युलर फॉर्म्युली सेम आहेत. ओके, जरा एकदा आपण चेकआउट करूया इथरचं आयसोमेरिझम. इथर आपल्याला दोन पद्धतीने आयसोमेरिझम दाखवणार आहे. त्यातला पहिला जो पार्ट आहे तो फंक्शनल आयसोमेरिझम. उदाहरण कन्सिडर करून आपण आयसोमेरिझम लक्षात घेऊया. फंक्शनल आयसोमेरिझम साठी मी उदाहरण घेतोय C2H6O. हा आपला मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. मी तुम्हाला सांगितलं आयसोमेरिझम मध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो बट स्ट्रक्चरल फॉर्म्युले वेगळे वेगळे असतात. आता उदाहरणासाठी मी एकच मॉलिक्यूल ऑब्विसली म्हणजे मला दोन मॉलिक्यूलचे स्ट्रक्चर जरी वेगळे असले तरी त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला मात्र सेम आहे. म्हणजे मला एकच मॉलिक्युलर फॉर्म्युला कन्सिडर करावा लागेल आणि दोन स्ट्रक्चरल फॉर्म्युली कन्सिडर करावे लागतील. म्हणजे हा मी एकच मॉलिक्युलर फॉर्म्युला कन्सिडर करतोय. मॉलिक्युलर फॉर्म्युला इज C2H6O. ओके, आणि त्याच्यामध्ये आपण दोन पद्धतीचे स्ट्रक्चर ड्रॉ करू शकतो. CH3CH2OH हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे इथेनॉल. आणि दुसरं स्ट्रक्चर इथरचं आपण ड्रॉ करू शकतो दॅट इज डायमिथिल इथर किंवा मिथॉक्सी मिथेन. आता हे दोन्हीही मॉलिक्यूल वेगळे वेगळे आहेत कारण हा अल्कोहोलचा मॉलिक्यूल आहे, हा इथरचा मॉलिक्यूल आहे. हा अल्कोहोलचा मॉलिक्यूल आहे आणि इथरचा मॉलिक्यूल आहे. म्हणजे दोन्ही मॉलिक्यूल वेगळे वेगळे आहेत. म्हणजे दोन्ही मॉलिक्यूलचे स्ट्रक्चर्स वेगळे वेगळे डिफरंट स्ट्रक्चर्स बट बोथ दे हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. बघा C2H6O C2H6O बरोबर. मग यांच्यामध्ये जो स्ट्रक्चरली डिफरन्स आला तो कशामुळे आला, तर दोघांचे फंक्शनल ग्रुपच वेगळे आहेत. याचा अल्कोहोलिक किंवा हायड्रॉक्सिल याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप आपल्याला बघायला मिळतं आणि ते इतर फंक्शनल ग्रुप आहे. आणि म्हणजे या दोघांच्या स्ट्रक्चर मध्ये जो डिफरन्स आला तो फंक्शनल ग्रुप मुळे आला. दोघांमध्ये जो डिफरन्स आला तो फंक्शनल ग्रुप मुळे आला आणि तरी त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला मात्र सेम आहे. म्हणजे सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युले ड्यू टू द डिफरन्स इन देअर फंक्शनल ग्रुप अँड हेन्स such type of isomerism is known as what? Functional isomerism. परत एकदा, these two molecules
they have same molecular formula but different structural formulae. Why they have different structural formulae? Because they have difference in their what? Functional group, and hence the isomerism is known as what? Functional isomerism. Now we will see next type of isomerism in case of ether, that is chain isomerism. आता बघूया चेन आयसोमेरिझम. चेन आयसोमेरिझम मध्ये परत एकदा दोन मॉलिक्यूलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असणार आहे बट स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट असणार आहे. मग स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो डिफरंट असणार आहे तो डिफरंट का असणार आहे तर हा जो ऑक्सिजन आहे या ऑक्सिजनच्या बाजूला दोन अल्किल ग्रुप आहेत तर हे दोन अल्किल ग्रुप सेम राहतील दोन आयसोमेरिझम मध्ये. ओके, म्हणजे चेन आयसोमेरिझमचा अभ्यास करताना काय काय लक्षात घ्या. एक तर मॉलिक्युलर फॉर्म्युला दोन मॉलिक्यूलचा सेम राहील, नंबर एक. नंबर दोन, दोन्ही मॉलिक्यूल इथरचेच असतील म्हणजे दोन्ही लोकांचा फंक्शनल ग्रुप सुद्धा सेमच राहील. नंबर तीन, मी सांगितलं दोन्हीकडचे अल्किल ग्रुप सुद्धा सेम राहतील पण त्या अल्किल ग्रुप मधली कार्बन स्केलेटनची अरेंजमेंट बदलेल म्हणजे कार्बन चेन मध्ये बदलेल. ओके, म्हणजे मी चेन आयसोमेरिझम मध्ये काय काय बोलतो लक्षात घ्या. ऑक्सिजनच्या बाजूला दोन अल्किल ग्रुप आहेत म्हणून इथर आहे हे मान्य आहे सगळ्यांना. आपल्याला चेन आयसोमेरिझम मध्ये मी सांगितलं की दोन मॉलिक्यूल आहेत जे आयसोमर्स आहेत एकमेकांचे आणि दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे असं मी बोललो पण दोघांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला वेगळं असायचं कारण काय ते मी सांगत होतो. तर मी सेम काय काय ते सांगितलं आणि सगळ्यात शेवटी मी सांगितलं वेगळं काय आहे ते. पहिले मी सांगितलं दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, दोन्ही लोकांचा फंक्शनल ग्रुप सेम म्हणजे दोन्ही मॉलिक्यूलचा फंक्शनल ग्रुप सेम, इतरच फंक्शनल ग्रुप. नंतर मी सांगितलं दोन्ही मॉलिक्यूलचे अल्किल ग्रुप जे आहेत जे ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूला असणारे ते सुद्धा सेम. आणि मग जर का ऑक्सिजनच्या बाजूला असणारे दोन्ही अल्किल ग्रुप जर का सेम असतील तर मग वेगळं काय तर मी सांगितलं त्या अल्किल ग्रुपमध्ये असणारी कार्बन स्केलेटनची अरेंजमेंट म्हणजेच त्या दोन अल्किल ग्रुपमध्ये जे चेन्स आहेत कार्बनच्या त्यांच्यामध्ये येणारा बदल म्हणजे फरक जो आहे दोन मॉलिक्यूलच्या स्ट्रक्चरमध्ये तो कोणामुळे आला तर ऑक्सिजनच्या बाजूला जे अल्किल ग्रुप आहेत त्या अल्किल ग्रुपमध्ये पण नाही तर अल्किल ग्रुपमध्ये असणाऱ्या कार्बन स्केलेटन मध्ये फरक आला. म्हणजे आता चेन आयसोमेरिझम मध्ये आपल्याला असं बघायचंय the two molecules they have same molecular formula but difference in their structural formula due to the change in or due to the difference in carbon skeleton in the alkyl groups. म्हणजेच दोन आयसोमर्स मध्ये अल्किल ग्रुप सेम आहेत पण अल्किल ग्रुप दोन्हीही आयसोमर मध्ये सेम येतील पण दोन वेगळ्या वेगळ्या मॉलिक्यूल मध्ये अल्किल ग्रुप जरी सेम आले तरी त्या अल्किल ग्रुप मध्ये असणारी कार्बनची अरेंजमेंट मात्र कार्बन स्केलेटन मध्ये जी अरेंजमेंट आहे ती मात्र वेगळी वेगळी असेल. उदाहरण घेतो जास्त स्पष्ट होईल. Okay, we will have one example. Example काय? तर we will consider N butyl methyl ether म्हणजे CH3 ऑक्सिजनच्या एका बाजूला CH3 आहे आणि दुसऱ्या बाजूला N butyl ग्रुप आहे CH2 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 CH3 आणि N ब्युटील इथरचा आयसोमर आहे आयसोब्युटील मिथिल इथर म्हणजे पुन्हा एकदा एक अल्किल ग्रुप मिथिलच आहे दुसराही
अल्किल ग्रुप ब्युटिलच आहे, हे जरा नीट नोटिफाय करा. हा ब्युटिलच आहे, हा पण ब्युटिलच आहे. फक्त गंमत काय झाली, तर एका ठिकाणी एन ब्युटिल आहे आणि दुसऱ्या ठिकाणी आयसो ब्युटिल आहे. एका ठिकाणी एन ब्युटिल आहे आणि दुसऱ्या ठिकाणी आयसो ब्युटिल आहे. म्हणजे आता हे जे कार्बन स्केलेटन होतं ते आता इथे स्ट्रेट चेनच्या फॉर्मॅटमध्ये होतं, ते आता आयसोब्युटिल मध्ये गेल्यानंतर ते ब्रांच्ड चेनच्या फॉर्मॅटमध्ये जाईल. म्हणजे या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, दोन्ही लोकांचा फंक्शनल ग्रुप सुद्धा सेम आहे, इथर इथरच आहे. दोन्ही लोकांच्या केसमध्ये ऑक्सिजनला अटॅच असणारे जे अल्किल ग्रुप आहेत ते सुद्धा सेम आहेत, मिथिल ब्युटिल मिथिल ब्युटिल. मग फरक कशात आला, तर त्या अल्किल ग्रुपमध्ये जे कार्बन स्केलेटन होतं त्याच्यामध्ये फरक आला. इथे स्ट्रेट चेन अल्किल कन्सिडर करतोय आणि इथे ब्रांच्ड चेन अल्किल कन्सिडर करत आहे. एक लक्षात घ्या, इथे सुद्धा ऑक्सिजन प्रायमरी कार्बनलाच अटॅच आहे, इथे सुद्धा प्रायमरी कार्बनलाच अटॅच्ड आहे. पण ते इथं ज्या पद्धतीने ब्युटिल मध्ये स्ट्रेट चेन दिसत होती ती आता ब्युटिल ग्रुप मध्ये स्ट्रेट चेन दिसते का ब्रांच्ड चेन दिसते, तर ती ब्रांच्ड चेन दिसते. सगळ्यांना कळलं असेल मला काय म्हणायचंय ते. म्हणजे या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला डिफरंट आहे का सेम आहे? सेम आहे. 1 2 3 4 5 C5 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 2 9 3 12 एक्स्ट्रीमली सॉरी C5H12O. कारण आपल्याला माहितीये इथरचा जनरल फॉर्म्युला काय, CnH2n+2O. हा इथरचा जनरल फॉर्म्युला आहे. 1 2 3 4 5 3 आणि 2 5 आणि 3 8 आणि 4 12 1 ऑक्सिजन. येस. मग दोन्ही लोकांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, दोन्ही स्ट्रक्चरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे का डिफरंट आहे? सेम. दोन्ही लोकांचा फंक्शनल ग्रुप डिफरंट आहे का सेम आहे? सेम. फंक्शनल ग्रुप सेम आहे म्हणून नाही, जर का फंक्शनल ग्रुपच वेगळा असता तर फंक्शनल आयसोमर निघाले असते, पण फंक्शनल आयसोमर नाही कारण दोघांचा फंक्शनल ग्रुप सेम आहे. मग दोघांच्या स्ट्रक्चर मध्ये फरक आहे का? आहे ना. पण त्याच्यातही मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की ऑक्सिजनला अटॅच असणारे दोन्ही अल्किल ग्रुप सेम आहेत. मेन अल्किल जे पॅरेंट म्हणजे आपण म्हणतो ना अल्किल ग्रुप जे आपण कन्सिडर करतो ते सेम आहे. तिकडे पण ब्युटिल आहे, इकडे पण ब्युटिल आहे. मिथिल मिथिल तर सेमच राहिले. पण मात्र काय झालं, ब्युटिलच्या अरेंजमेंट मध्ये फरक आला. इथे ब्युटिल जो होता तो स्ट्रेट ब्युटिल होता, इथे ब्रांच्ड ब्युटिल आला. ठीक आहे. आय होप सो सगळ्यांना कळलं असेल. ओके. याला म्हणायचं चेन आयसोमेरिझम. काय म्हणायचं याला? चेन आयसोमेरिझम. काय म्हणायचं याला? चेन आयसोमेरिझम. आता बघूया मेटामेरिझम म्हणजे काय. आता बघूया मेटामेरिझम. मेटामेरिझम मध्ये two molecules have same molecular formula. मेटामेरिझम मध्ये आपण बघतो दोन मॉलिक्युल्स आहेत ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युली. म्हणजे दोन लोकांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युली वेगळा वेगळा आहे पण दोन लोकांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला मात्र सेम आहे. दोन मॉलिक्युलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण दोन लोकांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युली वेगळा वेगळा आहे. मग त्यासाठी क्रायटेरिया काय, तर क्रायटेरिया असा आहे ड्यू टू डिफरंट अल्किल groups are attached to heteroatom. इथर मध्ये कुठला हेटेरोएटम आहे? ऑक्सिजन और फंक्शनल ग्रुप. ओके. म्हणजे काय, आता जर का आपण इथर बद्दल बोलतोय म्हणून मी जनरल स्ट्रक्चर लिहिलं ROR'. तर आपल्याकडे दोन मॉलिक्यूल आहेत ज्यांचा फंक्शनल ग्रुप आपल्याला बदलायचा नाहीये. कारण फंक्शनल ग्रुप बदलला असता तर आपण ते फंक्शनल आयसोमर झाले असते. म्हणजे फंक्शनल आयसोमर नाहीयेत. पुढे मी सांगतोय की
आर आणि आर डॅश हेच वेगळे वेगळे आहेत. दोन मेटामर्स मध्ये, म्हणजे मेटामेरिझम दाखवणारे जे दोन मॉलिक्युल्स आहेत ते एकमेकांचे कोण, मेटामर्स. म्हणजे दोन मेटामर्स मध्ये जो डिफरन्स आलाय स्ट्रक्चर मध्ये तो फंक्शनल ग्रुप मुळे आलाय का, नाही. तर मग कशामुळे आलाय, तर त्या हेटेरो ऍटमला दोन वेगळे वेगळे अल्किल ग्रुप अटॅच्ड आहेत. म्हणजे दोन्ही मेटामर मध्ये ऑक्सिजनला अटॅच असणारे अल्किल ग्रुप हे वेगळे वेगळे आहेत. उदाहरण घेऊन जास्त चांगलं समजेल म्हणून लगेच उदाहरण घेतो, पण तत्पूर्वी एकदा मी काय लिहिले ते वाचूया. मी बोललो मेटामेरिझम मध्ये दोन मॉलिक्युल्स हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युली. ही तर डेफिनेशन आयसोमेरिझमची. म्हणजे मेटामेरिझम इज ऑल्सो वन काइंड ऑफ व्हॉट, आयसोमेरिझम. म्हणजे मेटामेरिझम इज आयसोमेरिझम. वाय आयसोमेरिझम? ड्यू टू डिफरंट अल्किल ग्रुप्स आर अटॅच टू द हेटेरो ॲटम लाईक ऑक्सिजन ऑर फंक्शनल ग्रुप. म्हणजे दोन मॉलिक्युल मध्ये फंक्शनल ग्रुप सुद्धा सेम आहे, हेटेरो ॲटम सुद्धा सेम आहे, ऑक्सिजन ऑक्सिजन. फक्त एका केसमधनं दुसऱ्या केसमध्ये जाताना ऑक्सिजनला अटॅच असणारे दोन्हीही अल्किल ग्रुप्स हे बदललेत. आता चेन आयसोमेरिझम मध्ये मी सांगत होतो की एका केसमधनं दुसऱ्या केसमध्ये जाताना अल्किल ग्रुप बदलले नाहीत, तर अल्किल ग्रुप मधली कार्बन स्केलेटन मधली कार्बनची अरेंजमेंट बदलली. पण आता अल्किल ग्रुपच बदलणार आहेत वेन वी आर प्रोसिडिंग फ्रॉम वन मेटामर टू अनदर मेटामर ऑफ इट्स ओन. म्हणजे पहिल्या मेटामरचा दुसरा मेटामर जेव्हा आपण बघणार आहोत त्यावेळेस आपल्याला असं दिसून येईल की ऑक्सिजनला जे दोन अल्किल ग्रुप अटॅच होते पहिल्या एक्झाम्पल मध्ये ते आता दुसऱ्या केसमध्ये मात्र वेगळे अल्किल ग्रुप अटॅच असतील. चला उदाहरण बघूया. उदाहरण आहे डायइथिल इथर आणि मिथिल एन प्रोपिल इथर. आता ऑक्सिजनला दोन अल्किल ग्रुप अटॅच आहेत इथरच्या केसमध्ये, डायइथिल सांगितलंय. याचा अर्थ डायइथिल इथरच्या केसमध्ये ऑक्सिजनला हे दोन अल्किल ग्रुप अटॅच्ड आहेत, इथिल आणि इथिल. जेव्हा मी दुसरं मेटामर कन्सिडर करतोय डायइथिल इथरचा, किंवा तो आयसोमर आहे असं पण म्हटलं तरी चालेल, तर त्याचं स्ट्रक्चर काय येते बघा. हेटेरो ॲटमच्या एका बाजूला आता मिथिल आहे आणि दुसऱ्या बाजूला एन प्रोपिल ग्रुप दिसतोय आपल्याला. म्हणजे हे आयसोमेरिझम आहे का नाहीये? आहे. कसं? तर आपण चेक केलं दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला चेक केला. 1 2 3 4 C4H10O. 1 2 3 4 3 2 5 3 2 5 10 ऑक्सिजन C4H10O. इथे सुद्धा 1 2 3 4 3 2 2 3 H10O. म्हणजे दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण दोघांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला वेगळा आहे, म्हणजे एकमेकांचे आयसोमर आहेत. मग ते मेटामर काय आहेत, तर मी सांगितलं इकडून इकडे जाताना हेटेरो ॲटमला अटॅच असणारे अल्किल ग्रुप बदलले. इकडं लेफ्ट हँड साइडला इथिल होतं तो मिथिल दिसतोय इकडे, आणि इकडं राईट हँड साइडला पण इथिल होता तो आता एन प्रोपिल दिसतोय. म्हणजे इकडं पहिल्या केसमध्ये जे आपल्याला दोन अल्किल ग्रुप अटॅच झालेले दिसतात ते दुसऱ्या केसमध्ये दिसत नाहीयेत. कुणाला अटॅच झालेले? हेटेरो ॲटमला अटॅच झालेले पहिल्या केसमध्ये असणारे अल्किल ग्रुप आता दुसऱ्या केसमध्ये दिसत नाहीयेत. पण दोन्ही स्ट्रक्चरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला मात्र सेम आहे आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला वेगळा आहे. स्ट्रक्चरल फॉर्म्युला वेगळा काय ते मी सांगितलं की हेटेरो ॲटमला अटॅच असणारे दोन अल्किल ग्रुप सेम आहेत का वेगळे वेगळे आहेत? वेगळे वेगळे आहेत. म्हणजे आता मी आयसोमेरिझमच बोलतोय, पण असा आयसोमेरिझम आहे ज्या आयसोमेरिझम मध्ये आपल्याला हेटेरो ॲटमला अटॅच असणारे अल्किल ग्रुप बदललेले दिसतात आहे. परत एकदा मी डिफाइन करतो. इन दिस केस वी हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युली ड्यू टू द डिफरन्स इन अल्किल ग्रुप अटॅच टू द हेटेरो ॲटम. दिस इज नोन ॲज मेटामेरिझम अँड these two molecules, they are metamers of each other. Thank you.